निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतानाच आता भोर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 2.5 वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला आहे। या अत्याचार प्रकरणातील पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे। राजगड पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना मंगळवारी दिनांक 17 सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। या घटनेची माहिती समजताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। यावेळी आरोपीने पलायन केले होते। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे। दोन्ही कुटुंब बाहेरगावचे असून महामार्गालगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत। पीडित बालिका आणि नराधम मुलगा हा शेजारी राहत आहेत। 2 वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे। लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना मुलाने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली। त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण मुलाने दरवाजा उघडला नाही। आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता। पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे हलवली आणि आरोपी मुलाला अटक केली। मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे। या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।